हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर इथे माझं काय चालू आहे तर बघा, समोरच्या आठवड्यामध्ये ना गौरी गणपतीचा सण येणार आहे. तर त्याच उत्सवाची तयारी माझी चालू आहे. आणि काल बघा जो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला होता महादेवाच्या पूजेचा, तर त्या व्हिडिओच्या सुरुवातीला ना हे जे शेणकळीचे कंडे आहेत तर ते मी तुम्हाला दाखवले होते. आणि त्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की त्याचा उपयोग मी कशा प्रकारे करणार आहे म्हणून. तर बघा, प्रत्येकाकडे ना कुठलाही जो सण असेल तर तो साजरा करण्याची जी पद्धत आहे तर ती वेगवेगळी असते. म्हणजे प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने सण साजरे केले जातात. कोण्या भागामध्ये कशा पद्धतीने साजरे केले जातात, कोण्या भागामध्ये कशा पद्धतीने साजरे केले जातात. तर बघा, आमच्या इकडे ना गौरीच्या सणाला म्हणजे जी काजळ तीज असते तर त्या सणाला ना अशा प्रकारे भुजली टाकल्या जाते. तर बघा, जे शेणकळीचे कंडे होते ना तर त्यांना मी ना चांगलं असं बारीक करून घेतलं होतं. आणि हे जे कंडे आहेत तर हे बघा आजकाल दुकानामध्ये ऑनलाईन सगळीकडे मिळतात. तर मी दुकानामधूनच ते कंडे आणलेले आणि त्यांना ना चांगलं असं बारीक करून घेतलं आणि त्याचा एक ना असा कूट तयार करून घेतला. आणि इथे ही जी कमच्यांची खाली बघा एक ना असा बेस तुम्हाला दिसत असेल तर पसण्या म्हणतात त्याला आमच्या इकडे. तर त्यावर बघा अशा प्रकारे ना ही भुजली टाकून घेते. तर त्यावर आधी म्हणजे 7 राऊंड जो दोरा असतो तर दोऱ्यांचे पूर्ण असे लावून घेतात. त्यावर हळदी कुंकू घालतात आणि त्याच्यानंतर मग अशा प्रकारे इथे गहू पेरल्या जातात. आणि जेव्हा ही म्हणजे लागते आणि हे गहू जेव्हा म्हणजे छोटे छोटे त्या गव्हाचे झाडं होतात तर बघा त्याची पूजा गौराई म्हणून केली जाते आमच्या इकडे. तर प्रत्येकाच्याच घरी बघा, ज्याच्या ज्याच्या इथे गौराई आहे त्या प्रत्येकाच्याच घरी अशा प्रकारे ही जी भुजली आहे तर ती पेरल्या जाते. तर त्याचीच माझी तयारी चालू आहे, कारण इथून समोरच्या आठवड्यामध्येच गौरी गणपतीचा सण आहे. तर हे गहूसुद्धा वाढायला थोडासा वेळ लागतो. तर म्हणून म्हटलं की 8-9 दिवसाच्या आधीच हे टाकून घ्यायचं. तर एक गौरीची जी भुजली आहे तर ती टाकून झालेली आहे. आणि त्यानंतर या ज्या 2 छोट्या छोट्या वाट्यांमध्ये तुम्हाला दिसत असेल तर गणपती बाप्पांच्या आजूबाजूला ठेवण्यासाठी म्हणजे ह्या ज्या 2 भुजल्या आहेत तर त्या मी टाकत आहे. म्हणजे गणपतीच्या आजूबाजूलासुद्धा रिद्धी सिद्धीचं रूप म्हणून ह्या भुजल्या टाकल्या जातात. समोर जेव्हा म्हणजे जसजशी व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करणार तर तसतसं तुम्हाला दाखवत जाणार, तेव्हा तुम्हाला बेटरली कळेल की कशा प्रकारे यांची पूजा केल्या जाते आणि कोण्या गोष्टीसाठी मी ही जी तयारी आहे तर ती करून ठेवत आहे म्हणून. तर बघा अशा प्रकारे ना 2 वाटे जे आहेत तर त्यामध्ये सुद्धा सगळा असा हा जो शेणकळीचा कूट आहे म्हणजे गोवऱ्यांचा जो कूट आहे तर तो भरून घेतला. त्यावर ना गव्हांची डबल लेअर टाकली मी. हे जे कमच्यांचा जो बेस आहे यामध्ये सुद्धा भुजली घातली तर डबल लेअर टाकली. आणि या वाट्यांमध्ये सुद्धा, कारण मागच्या वेळेला ना राखीच्या वेळेला मी हे गहू पेरलेले तर त्यावेळेला बघा ते गहू काही व्यवस्थित वापलेले नव्हते तर म्हणून मग डबल घातले. आणि त्यानंतर ना स्वयंपाकाची तयारी सुरू केली आहे. म्हणजे ते सगळं काम आटोपलं आणि त्यानंतर केली आहे स्वयंपाकाची तयारी सुरू. स्वयंपाक थोडासा घाईमध्येच आहे, कारण घरी पाहुणे आहेत आणि त्यांना जायचं आहे, ते जेवण करून जाणार. तर याच उद्देशाने मी पटापट स्वयंपाक ठेवला. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की माझी ना श्रावणाची पूजा म्हणजे रुद्राभिषेक चालूच होता आणि माझं वाचन चालूच होतं, म्हणजे वाचनाला सुरुवात करायचीच होती. त्या दरम्यानच बघा पाहुणे आले. तर तेच पाहुणे होते, म्हणजे हा कालचाच व्हिडिओ आहे सायंकाळचा, म्हणजे सोमवारच्या सायंकाळचा व्हिडिओ आहे हा. तर पटापट इथे स्वयंपाकाची तयारी माझी चालू आहे. आणि आज बघा दुपारपासून माझ्या डोक्यात होतं की पाटोळीची भाजी बनवायची आहे म्हणून, कारण घरी सगळ्यांचा उपवास होता आणि बऱ्याच दिवसाची मलासुद्धा पाटोळी खायची होती. कारण बघा आता जवळपास 1 आठवडा झाला तब्येत काही बरी नव्हती आणि त्यामुळे म्हणजे जेवणावर सुद्धा अजिबात इच्छा होत नव्हती. तर असं वाटलं की पाटोळीची भाजी मला आवडते, तर म्हटलं पाटोळीची भाजी बनवून घ्यायची. आणि कधीकधी असं होतं की आपली आवडती भाजी जर बनवली तर कदाचित जेवण चांगलं होतं, जेवणावर सुद्धा इच्छा होते आणि सोबतच पाहुणेसुद्धा होते. तर म्हणून मग इथे पाटोळीची भाजी बनवायला घेतली. आणि हे ऑफिसवरून आले तर येता येता यांनी मशरूम आणलेले, तर तीसुद्धा भाजी बनवणार आहे. म्हणजे आज असा दुहेरी स्वयंपाक बनणार आहे, 2 भाज्या बनणार आहेत. तर आधी बघा पटापट म्हटलं पाहुणे जायसाठी घाई करत आहेत, तर म्हणून मग आधी पाटोळीची जी भाजी आहे तर ती बनवून घ्यायची. तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेच असाल कशा प्रकारे पाटोळी जी आहे तर ती मी फोडणी करायला
करायला घेतली. आधी पाटोडीला फोडणी करायला घेतलं. तर तापलेल्या तेलामध्ये जिरं घातलं, कांदा घातला, आला लसूण घातलं, थोडासा वाटलेला कांद्याचा मसाला घातला, बेसिक मसाले घातले. त्यानंतर मग पाणी घातलं आणि पाण्याला उकळ आली की बेसन घातलं. बेसन छान असं ढवळून घेतलं आणि ती जी पाटोडी आहे तर ती झाकून शिजायला ठेवली. तोपर्यंत रस्स्याला फोडणी करून घेते. तर ती सेम प्रोसेस. तापलेल्या तेलामध्ये जिरं घातलं आणि घाईघाईमध्ये कांदा काही कट केलेला नव्हता, त्यामुळे डायरेक्ट आलं लसूण घातलं. तुम्हाला जेव्हा फोडणी करायची असेल भाजी तर तुम्ही कांदा घाला आणि आलं लसूण छान परतलं की कांद्याचं वाटण घातलं. कांद्याच्या वाटणाने तेल सोडलं की पुन्हा बेसिक मसाले घातले आणि त्यानंतर ते मसाले परतले की त्यानंतर पाणी घातलं. रस्सा आपल्याला कितपत हवा त्या हिशोबाने पाणी घालायचं. तर तोपर्यंत जी पाटोडी आहे तर तीसुद्धा छान शिजलेली होती आणि अगदी घाईघाईमध्ये स्वयंपाक चालू आहे. कारण जे पाहुणे आलेले होते, पाहुणे म्हणजे माझ्या मामे सासऱ्यांचा मुलगा आलेला, सासूबाईंच्या भावाचा मुलगा, तर तोच जायसाठी घाई करत होता आणि त्याचा उपवास होता. तर म्हटलं जेवण करूनच जा म्हणून. तर त्याच्याने घाईघाईमध्ये माझा स्वयंपाक सुरू होता. पण लास्ट वेळेला असं झालं की त्याला इथेच आमच्या नागपुरामध्येच त्याच्या मित्राकडे काम होतं, म्हणजे इंटरव्ह्यूसाठी आलेला तो आणि त्याच्या मित्राकडे थांबणार होता. तर त्यांचा दोघांचा कदाचित अचानक बाहेर प्लॅन बनला बाहेर जेवण्याचा किंवा काहीतरी. तर तो जेवण न करताच 6:30 पावणे 7च्या दरम्यान तो निघाला. म्हटलं चला आता निवांत स्वयंपाक करते कारण घाई नाही आहे. तर जी पाटोडी मी म्हणजे थोपलेली होती तर त्यालासुद्धा कट करून घेतलं आणि पाटोडी आधी ना सेट होऊ द्यायची, म्हणजे 15 मिनिट 10 मिनिट सेट होऊ द्यायची आणि त्यानंतर कट करायची. कट केलेली पाटोडी रश्श्यामध्ये घातली. रश्श्याला छान अशी उकड आली होती तर रश्श्यामध्ये पाटोडी घातली आणि पाटोडी शिजत आहे तोपर्यंत जी मशरूमची भाजी आहे तर त्याला फोडणी करायला घेतलं. ही जी भाजी आहे ती मी पहिल्यांदा बनवत आहे आपल्या जीवनामध्ये, म्हणजे मी ही भाजी अजून खाल्लीसुद्धा नाही आणि बनवलीसुद्धा नाही. तर तीसुद्धा बघा, म्हणजे एक आयडिया होता की ज्या प्रकारे आपण मसाल्याची भाजी बनवतो अगदी तशीच बनवायची आहे. तर अगदी तशीच फोडणी घातली. तापलेल्या तेलामध्ये राई जिरं घातलं, कांदा घातला, आलं लसूण घातलं, जे कांद्याचं वाटण होतं ते घातलं, बेसिक मसाले घातले. त्यानंतर मग टमाटरची ग्रेव्ही घातली. टमाटरच्या ग्रेव्हीलासुद्धा अगदी व्यवस्थित ना असं परतून घ्यायचं, म्हणजे कोणतीही भाजी बनवायची असेल ना टमाटरची ग्रेव्ही छान परतून घ्यायची आणि त्यानंतर मग मशरूम घातले आणि ही भाजी फोडणी केली आणि त्यानंतर मग म्हटलं सायंकाळ म्हणजे दिवाबत्तीची वेळ होत आहे तर आधी ना दिवाबत्ती करून घ्यायची. भाजी शिजत आहे आणि मी सुरुवात केली आहे माझ्या दिवाबत्तीला, कारण आजचा ना श्रावण सोमवार आहे. तर सकाळी माझं ना वाचनसुद्धा थोडंसं अर्धवट राहिलेलं होतं तर ते वाचनही करायचं होतं आणि रोजचे जे दिवे आहे तर म्हणजे रोजचंच वाचन असतं माझं. तर दिवे लावणी आणि वाचन यामध्ये किमान 1 तास तरी मला लागतो. तर आधी ना सगळ्या घरामध्ये दिवे लावून घेतले. 5-6 दिवे लागतात संध्याकाळचे, म्हणजे रोजचा हा क्रम आहे. तर ते 5-6ही दिवे लावून घेतले. कुठे कुठे लावते तर नंतर एखाद व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत डिटेल शेअर करणार. दिवे लावून झाले आणि त्यानंतर शिवमहापुराणचे जे अध्याय होते तर ते अध्याय वाचून घेतले. पुन्हा एका पुस्तकीचं थोडंसं वाचन राहिलेलं होतं तर ते वाचनसुद्धा करून घेतलं. म्हणजे सायंकाळची जी पूजा आहे ती ऑलमोस्ट आटोपलेली आहे आणि तोपर्यंत जी भाजी मी फोडणी केलेली होती तर तिला मग यांनी लक्ष दिलं त्याकडे. देवांना नैवेद्य लावून घेतला. मशरूमच्या भाजीचा नैवेद्य काही लावला नाही. म्हटलं देवांना चालते की नाही चालत, तर त्यामुळे फक्त पाटोडीच्या भाजीचा नैवेद्य लावला. तर चला, आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील. व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा न चुकता कमेंट करून सांगत चला तर मग भेटूयात आपण नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय, सगळ्यांना धन्यवाद. हर हर महादेव.